अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ह्यापूर्वीचा जो आपल्या चॅनलवर व्लॉग आलेला आहे तो आहे कर्नाटकातला संगमाचा व्लॉग. तर त्याच्यानंतर बरेच दिवस झाले एकही लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत नाही आहे. आणि लाँग व्हिडिओ काय, खरं तर आपल्या चॅनलवर व्हिडिओज आता रेग्युलरली अपलोड होत नाही आहे, तर त्यासाठी खरंच सॉरी. सो ह्यापुढे आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील. दिवसातून एक शॉर्ट व्हिडिओ, एक लाँग व्हिडिओ, याची मी काळजी नक्कीच घेईन. सो आपण आता ही सिरीज सुरू करणार आहोत. आम्ही मुंबईहून सोलापूरच्या नियर बाय जे काही आपले महाराष्ट्रातले प्रमुख तीर्थस्थानं आहेत त्या सगळ्या स्थानांना भेट दिली होती. तर त्यामध्ये होतं तुळजापूर, पंढरपूर, यमाई, खंडोबांचं मंदिर, नवग्रहांपैकी एक राहूचं मंदिर, त्यानंतर जे आहे ते आपलं गाणगापूरचं दत्तगुरूंचं मंदिर, त्यानंतर संगमावर गेलो होतो आणि अक्कलकोट, अशी बरीच ठिकाणं आम्ही गेलो. अगदी 2 दिवसात आम्ही ही संपूर्ण देवदर्शनाची यात्रा पूर्ण केली. ती कशी केली, काय केली, ह्या सगळ्याच्या रिलेटेड जी माहिती आहे ती लवकरच मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे स्टे कनेक्टेड गाईज. आता ह्यापुढे रेग्युलर व्लॉग येतील ह्याची काळजी मी नक्की घेईन. तर तुम्ही बघू शकता आपला हा व्लॉग आहे कर्नाटकातला आपल्या श्री दत्तगुरूंचा. गाणगापूरमधील जे आपलं त्यांचं नरसिंह सरस्वतींचं जे मंदिर आहे जिथे दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका आहेत, तर तिथला हा व्लॉग असणार आहे. तर गाणगापूरच्या श्री दत्त मंदिरामध्ये जाण्या अगोदर आपल्याला संगमावर जावं लागतं. ते कसं जायचं आणि तिथे गेल्यानंतर काय काय करायचं, ह्या सगळ्या रिलेटेड व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तो जाऊन नक्की बघा. आणि आता आपण सुरुवात करूया या माहितीला. तर आम्ही कर्नाटकाचा हा व्ह्यू आहे. इतके रस्ते सुंदर आहेत. सोलापूरला आमचा स्टे होता. 2ही दिवस आम्ही तिथेच स्टे केला होता. तर आम्ही संगमावर अगोदर गेलो. ह्याच्या मोठा व्लॉग रिलेटेड सगळ्या माहिती सकट व्लॉग ऑलरेडी अपलोड आहे. तुम्ही बघू शकता. ही छोटीशी क्लिप मी इथे ॲड केली आहे जिथे संगमस्थानावर आईने पूजा केली होती. त्यानंतर जिथे पारायणाला बसतात सगळे दत्तभक्त, तर त्या ठिकाणाचा हा व्हिडिओ. तिथे औदुंबराला आम्ही छान प्रदक्षिणा केली आणि संगमावरून मग आम्ही निघालो गाणगापूरच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता गाणगापूरचं हे आहे बस स्थानक. इथे महाराष्ट्रातून, सोलापुरातून बरेचशी बसेस कनेक्टेड आहे. हे बऱ्याचशा सिटींना इथे बसेस येतात. तुम्ही रेल्वे मार्गाने येऊ शकता, त्यानंतर बाय रोडही येऊ शकता. हे गाणगापूरचं बस स्थानक आहे. तर संगमावर दर्शन वगैरे घेतल्यानंतर आणि त्यानंतर मग आम्ही गाणगापूरच्या दिशेने निघालो. संगमापासून गाणगापूरचं मंदिर एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे लोकल ट्रॅव्हल्सही अवेलेबल आहेत. तुम्ही तसंही ट्रॅव्हल करू शकता. पण आम्ही पर्सनल कार हायर केली होती आणि त्यानेच आम्ही हे सगळं देवदर्शन केलं. सो आम्ही असं गाणगापूरला पोचलो. ते कशी कार हायर केली त्या सगळ्या रिलेटेड माहिती ॲज आय सेड मी नक्कीच तसा व्हिडिओ घेऊन येईन. तर आपण आता बघूया की आम्ही गाणगापूरला एंटर केलं आहे. हा गाणगापूरचा परिसर आहे जिथे आपल्या नरसिंह स्वामी सरस्वतीने जे होते त्यांनी त्यांचं वास्तव्य इथे होतं. ते संगमावर स्नान करायला जायचे, औदुंबराखाली ध्यानस्थ बसायचे आणि इथे त्यांचं वास्तव्य होतं. इथे त्यांचे निर्गुण पादुका आहेत जे बघायला कर्नाटका, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलुगू अशा विविध भारताच्या राज्यातून जे दत्त संप्रदायातून जी दत्तभक्त आहेत ते सगळेच या मंदिराला भेट देतात. हे प्रमुख स्थान मानलं जातं दत्त संप्रदायामध्ये. आणि इतर गोष्टींसाठी हे त्याच्या वेगळ्या विविध गोष्टींसाठी सुद्धा हे स्थान अतिशय प्रसिद्ध आहे आणि स्वयंभू असं हे देवस्थान आहे. तर तुम्ही बघू शकता इथे कर्नाटक राज्यात असल्यामुळे तिथली बोलीभाषा फार बोलली जाते. पण महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या नियर बाय असल्यामुळे इथे मराठी इथल्या लोकांना बऱ्यापैकी समजते. सो हे आहे आपल्या नरसिंह स्वामी सरस्वतींच्या जिथे निर्गुण पादुका आहेत ते श्री दत्त मंदिर गाणगापुरातलं. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेले होते आणि हा योग मला आला. आणि तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये जे गेट लावलेलं आहे सेटर, तर तिथे त्या दत्तगुरूंच्या पादुका आहेत, निर्गुण पादुका. तर तिथे शूट करायला अलाउड नाही आहे. त्यामुळे बाहेरून मी
तुम्हाला त्या ग्रिलमधून शूट करण्याचा प्रयत्न केला, पण आतलं अर्थात दिसत नाही. जेही ह्या अगोदर गाणगापूरला जाऊन आले त्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे आपल्याला एका छोट्याशा होलामधून त्या पादुकांचं दर्शन होतं आणि नंतर त्या संध्याकाळी आरतीनंतर पालखीमध्ये काढतात तेव्हा सगळ्यांसाठी त्यांचं दर्शन खुलं होतं. सो हे दुपारी त्यांची जेवणाची वगैरे वेळ होती, त्यामुळे तिथे ते बंद होतं. तर असं छान दर्शन वगैरे घेतलं. तिथला बाहेरचा परिसर खूप मोठा आणि तुम्ही बघू शकता आपण जे प्रत्येक व्हिडिओमध्ये वगैरे बघतो जिथे ज्यांना बाहेरची बाधा होते किंवा भूत बाधा वगैरे असं जे म्हणतात, तर ती माणसं उलटी लटकलेली वगैरे दिसतात, तर ते हे खांब आहेत. आणि आत्ता तिथे कोणी नाही आहे, कारण आम्ही दुपारच्या वेळेस गेले होतो. तर तसा जे प्रसंग आहेत ते बघायला आपल्याला आरतीच्या वेळेस मिळतात असं तिथली लोकं म्हणतात. आणि तिथली अशी मान्यता आहे की आरतीच्या वेळेस जी काही आपल्यावर वाईट शक्ती असते, वाईट बाधा असते, ती सगळी निघून जाते आणि तिथे ती माणसं अगदी म्हणजे कंट्रोलच्या बाहेर होतात आणि त्यामुळे ती तशी अशी लटकतात वगैरे असं म्हणतात. तर हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे आणि खरंच ते प्रत्यक्ष जवळपास रोज घडतं तिथे. तर आम्ही दुपारच्या वेळेस गेलेलो, आम्हाला काही आरती वगैरे मिळाली नाही, पण दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं. आणि टचवूड मनात ती एक भीती होती की तसं बघायला मिळतं आहे का, तशी माणसं भेटत आहेत का, तर खरं तर तसं काही बघायचं पण नव्हतं. दर्शन वगैरे खूप छान झालं. हा बाहेरील परिसर आहे, इथे पूजेच्या रिलेटेड सगळी सामानं मिळतात. त्यानंतर आपल्या घराच्याही काही वस्तू मिळतात. सो असं ते आहे. प्रसाद वगैरे मिळतो तिथे आणि आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाला आपल्या घरासाठी काही ना काही प्रत्येक तीर्थस्थानावरून घेतलं. कोणी हळद घेतली, कुंकू घेतलं, कोणी पूजेच्या रिलेटेड काही वस्तू घेतल्या. तुम्ही इथे बघू शकतात. तिथे बऱ्याच ठिकाणी ना धूप वगैरे अशा गोष्टी खूप मिळत होत्या. सो आम्ही तर त्यातलं काही घेतलेलं नाही. आणि अशी या गाणगापूरची यात्रा खूप छान झाली. गाणगापूरचं दर्शन जे आहे ते असं म्हणतात की संगमावर अगोदर जावं. जे गाणगापूरचं हे जे मुख्य मंदिर आहे इथून जवळपास 3 ते 4 किलोमीटर दूर आहे. तर तिथे जावं, संगमावर स्नान करावं. पण तिथे खरं तर स्नान करावं असं मला सांगायलाच कसं तरी होत आहे, पण तिथे तेवढं देखभाल त्या जागेची किंवा त्या जागेचं पावित्र्य सांभाळलेलं नाही आहे. जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर प्लीज अशा तीर्थस्थानी जाऊन कचरा करू नका. ते जागेचं भान सांभाळा आणि जितकं शक्य होईल तितकं त्याचं महत्त्व आणि पावित्र्य जपा. सो आईने तिथे पूजा केली. आम्ही सगळ्यांनीच फक्त पायावर पाणी वगैरे घेतलं आणि मग पुढे आम्ही गाणगापूरच्या दिशेने गेलो. मंदिरात सांगितल्याप्रमाणे शूट करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे बाहेरील परिसर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग इथून आम्ही पुढे दर्शन वगैरे घेतलं, चहा घेतला. तिथे आम्ही काही खाल्लं नाही, फक्त चहाच प्यालो एका रेस्टॉरंटमध्ये. आणि मग पुढचा आमचा प्रवास होता गाणगापूरहून आम्ही अक्कलकोटला निघालो. तर असं म्हणतात की आपण ज्या दिशेने गाणगापूरला जातो त्या दिशेने पुन्हा यायचं नाही, आपला रूट चेंज झाला पाहिजे. त्यामुळे मग आम्ही सोलापूरहून सकाळी निघालो. तुम्ही सुरुवातीला पाहिलं तसं आम्ही निघालो आणि सुरुवातीला आम्ही सोलापूरहून गाणगापूरला गेलो आणि अर्ध्या वाटेतून आमचा रूट चेंज झाला आणि आम्ही अक्कलकोटच्या दिशेने गेलो. सो ओव्हरऑल असं हे होतं. आणि अक्कलकोटला जाताना एक आलेला अतिशय सुंदर अनुभव म्हणजे जणू काही स्वामीच आम्हाला अक्कलकोटला घेऊन जात होते आणि स्वामी आमच्या सोबत होते. तुम्ही इथे बघू शकता, ही जी ग्रे कलरची गाडी आहे, आपण कुठेही प्रवास करतो, काळजीत असतो, काही टेन्शनमध्ये असतो, कोणत्या गाडीवर स्वामींचं चित्र दिसलं, नाव दिसलं तरी असं आपल्याला वाटतं की स्वामी सोबत आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता ती जी इको कार आहे ग्रे कलरची, ती ऑलमोस्ट अक्कलकोट वटवृक्ष मंदिरापर्यंत आमच्या सोबत होती, आमच्या पुढे होती. आणि वातावरण म्हणजे तुम्ही व्हिडिओत बघू शकता, ह्या क्लायमेटचा, या व्ह्यूजचा जणू काही एक वेगळा व्हिडिओ, एक वेगळी सिरीज घेऊन यावी इतकं ते सुंदर प्लेस होतं. खूप छान यात्रा झाली आमची आणि आम्ही अक्कलकोटला गेलो. यापुढे तुम्हाला अक्कलकोटचे ब्लॉग दिसणार आहेत. तर अक्कलकोटला गाणगापूरहून कसं जायचं, ही कार कशी हायर केली, 2 दिवसात इतके तीर्थक्षेत्र कसे फिरलो, या रिलेटेड सगळे व्हिडिओ बॅक टू बॅक आपल्या चॅनलवर आता यापुढे येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. यापुढे मी तुम्हाला तुमच्यासोबत गाणगापूरचे मंदिरातले काही फोटो शेअर करणार आहे. सो तुम्ही ते बघू शकता आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.
व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ह्या पुढचा व्लॉग असणार आहे आपला अक्कलकोटचा आणि त्याच्यानंतर तुळजापूर वगैरे असे बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.